शक्तीने आपल्या पाठीशी उभे आहे आपल्याला बघायचं आहे, त्यांच्या बोलण्यातून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे। आज आपल्या महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष सर्वांचे लाडके आदरणीय नानाभाऊ या ठिकाणी सविस्तर बोलतील 33% आरक्षणावर। आज हमारी सब प्रेरणा आगे बढ़ेगी। अजून मोठी जबाबदारी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। मी पुन्हा एकदा अलकाताईंचं आणि संध्याताईंचं मनापासून अभिनंदन करतो, रजा घेतो। धन्यवाद। नानाभाऊ आणि आम्ही त्या ठिकाणी बदलापूरला गेलो, पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर शून्य दिसत होते, घाबरलेले दिसत होते। नानाभाऊ आणि आम्ही त्यांच्याकडे बघत होतो। जरी त्यांची इच्छा असली तरीही सरकारचा दबाव आहे हे दिसत होते। परंतु त्या ठिकाणी माझी ती ब्लॉकची अध्यक्ष जिला दमदाटी केली, सांगत होती तुला पोलीस स्टेशन मध्ये टाकू, पण तिने सांगितलं तुम्ही मला पोलीस स्टेशन मध्ये टाका, माझ्यावर गुन्हे दाखल करा, परंतु जोपर्यंत बदलापूरच्या मुलीच्या आईचे गुन्हे दाखल करून घेतल्या जाणार नाही मी हटणार नाही। आणि 5 दिवस पर्यंत त्या ठिकाणी माझ्या बदलापूरच्या महिला राहिल्या आणि त्यानंतर गुन्हे दाखल झाले। असंच ते म्हणतात ना, नारी प्रीत में राधा बने, नारी प्रीत में राधा बने, गृहस्थी में जान की, गृहस्थी में जान की, काली बन के शीश काटे, काली बन के शीश काटे, जब बात हो सन्मान की, जब बात हो सन्मान की। आणि या ठिकाणी उपस्थित आहे माझी प्रतिभाताई धानोरकर, जिने महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या मताने विजय प्राप्त केलेला आहे। ती नारी जे लाल कपड्यामध्ये आज आलेली आहे ती चंडिका, कारण वेळ आलेली आहे आम्हाला जमिनीवर उतरायची। साहेब, मी आपल्याला शब्द देते की महाराष्ट्रातल्या ब्लॉक मध्ये असंही आम्ही काम करत असतो। नानाभाऊ सांगत होते की ज्याचं नाव सर्वे मध्ये आलं, भाऊ आम्ही काही राजकीय बॅकग्राऊंड नाही, आमच्या पाठीमागे आमचा काही बाप दादा कोणी राजकारणात नव्हता, आम्ही असेच आंदोलन आणि हे करून या ठिकाणी आलो। आमची प्रतिभाताई सुद्धा त्याच पद्धतीने आले, जे लोक असतात त्यांचेच नाव सर्वे मध्ये येतात। आम्ही जय नानाभाऊ जय हे असं करत राहतो आणि आम्ही सांगतो की पुरुष पडतात त्यांना तुम्ही तिकिटा देता, मग आमच्या महिलांचा सुद्धा हक्क आहे संघटनेच्या। आणि मला अभिमान आहे माझ्या अशा बऱ्याचशा जिल्हाध्यक्षा ज्या आमदार होऊ शकतात आणि तुमच्या तिकिटासाठी शेवटच्या टोकापर्यंत मी लढा देणार। या ठिकाणी आमच्या प्रतिभाताई